एकच सीट आहे म्हणलं. संतोष देशमुख बीड मुंडेंना करायचा त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतं का? संतोष काय संतोष देशमुख हत्याकांड आणि तुम्ही बाहेर हे जे काढलं. चाललंय ना खोक्या बोका परत पुढं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. अरे आरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. बीड मुंडेंना व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, व्हिडिओ आता तुमच्या विरोधात बाहेर येत आहे सोशल जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीतसर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथं PI ला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करा. आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात. तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे गेम खेळले जात आहेत. अनेक जुने व्हिडिओ आता समोर आणले जात असल्याचं धसांनी म्हटलंय. चेतन तर खोक्या भोसलेला अटक झाली ही चांगली बाब असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय. कायद्यानुसार त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असं देखील धसांनी सांगितलंय.